राज ठाकरे आता परदेशातून मुंबईत दाखल झालेत। काल रात्री राज ठाकरे उशिरा मुंबईमध्ये दाखल झालेत आणि राज आणि उद्धव युतीवर राज ठाकरे काय बोलणार आणि कधी बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं आणि जनतेचं लक्ष आहे। त्यामुळे राज आणि उद्धव युती होणार का या प्रश्नावर आता राज ठाकरेंची भूमिका काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरेंच्या मुलाखतीतल्या वक्तव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुढच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात एक प्रकारे वाद निर्माण झालं होतं आणि त्यामुळे राज आणि उद्धव युती होणार का याकडे जनतेचं सुद्धा लक्ष आहे। त्यामुळे आता राज ठाकरे परदेशातून त्यांचा दौरा आटपून परत आलेले आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे आता काय बोलतात यावर हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या दरम्यान या राजकीय चर्चा घडत असताना दोन्ही बाजूंनी दोन्ही पक्षातून वक्तव्य होत होती आणि यावर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितलेलं होतं की कुठली भूमिका जाहीर करू नका। त्यानंतर चर्चांना अल्पविराम मिळाला होता। त्यामुळे आता राज ठाकरे यावर काय नेमकं बोलतात हे बघायचंय। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, राज ठाकरे त्यांच्या परदेशवारीनंतर आता आलेले आहेत भारतामध्ये आणि निश्चितच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या ज्या चर्चा होत्या त्यावर काय नेमकी भूमिका व्यक्त करतात याकडे लक्ष असणार आहे। काय नेमके तपशील? अगदी बरोबर आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी राज ठाकरे हे परदेशात सुट्टी घालवण्यासाठी म्हणून गेले होते आणि काल रात्री उशिरा ते परत आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। परंतु ते जाताना एक मोठी मुलाखत दिली होती त्यांनी मांजरेकर यांना आणि त्यानंतर त्या मुलाखतीतून एकत्र येण्यावर हा प्रश्न विचारला होता। दोन्ही बंधूंनी एकत्र यावं का ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्यावरून जाताना महाराष्ट्रात वादळ उठवून गेले होते। मनसैनिक जे आहेत, शिवसैनिक आहेत, त्या एकमेकांना आपसातच बोलत असल्याचं, फ्लेक्सबाजी होत असल्याचं पाहायला मिळत होतं। त्यानंतर मात्र हे जे आहे ते अति प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यांनी तिथूनच सगळे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांना आदेश दिले होते की यावर आता विषय बंद करावा आणि त्यानंतर हा विषय बंद झाल्यानंतर मी आल्यावरच बोलेल किंवा सांगूया किंवा ठरवूया अशा प्रकारचं पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळा हा विषय तेव्हा पूर्ण केला होता। परंतु काल रात्री आता राज ठाकरे पुन्हा मुंबईत परतले आहेत आणि आता यावर काय भूमिका जाहीर करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर पहलगाव या ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला होता त्यावर सुद्धा त्यांनी तिथूनच समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली होती। त्यावर सुद्धा काही प्रतिक्रिया देतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी जरूर या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा मनोज। आपण वेळोवेळी चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे।